की सार्वजनिक गणपतीमध्ये काही गणपती अतिशय प्रसिद्ध आहेत आणि ते नवसाला पावणार म्हणून त्याचं खूप मोठं मार्केटिंग झालेलं असतं. गणपती गणपती आहे, मनापासून तुम्ही त्याला प्रे केलं तो सगळं पूर्ण करतो. ही माझी सगळ्यात चांगली मूर्ती आहे. अशी कोणती मूर्ती आहे तुझी? मी आहे विशाल दादांचा स्टुडंट, पण मला पर्सनली राजेंद्र सरांची मूर्त्या खूप आवडतात. तेजुकाच्या राजाचं 2011चा रेप्लिका, त्या मूर्तीला खूप जास्त अप्रिशिएशन मिळालं. तुझं कुणासारखं मोठं मूर्तिकार व्हावंसं वाटतंय? कोण आहे तुझ्या डोळ्यासमोर? फक्त विशाल दादा. कारण दादासारखा फक्त मूर्तिकारच नाही व्हायचंय, तर दादांसारखा मला माणूस पण व्हायचंय. क्या बात आहे. मी खरं सांगतो तर मी महाराष्ट्रीयन नाही, मी तेलुगू आहे. मला मराठी भाषेची एवढी आवड आहे, मला मनापासून खूप प्रेम आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर आणि माझ्या महाराष्ट्रावर. कारण जे काय दिलंय मला महाराष्ट्राने दिलंय. बजेट फ्रेंडली मला मूर्त्या करायच्या शाडू मातीच्या. ओके. जे बोलतात ना, जे अफोर्ड नाही करू शकत आहे त्यांच्यासाठी शाडू मातीच्याच मूर्ती, शाडू मातीच्याच मूर्त्या बनवणार संकल्पना आहे. हो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणा, पर्यावरणाची हानी होते. हो, पण तसं काही होताना दिसत नाहीये. खूप विचार करून हे सगळं करावं लागणार, कारण छोटी गोष्ट नाही. त्यांचा पण विचार करावा लागणार आणि ऑब्व्हियसली निसर्गाचाही विचार करावा लागणार. आपण ठीक आहे, आपण जगणार आहे, पुढे जे जगायला येणार आहे त्यांच्यासाठी पण चांगलं करून ठेवायचं, चांगलं जपून ठेवायचं, निसर्ग जपून ठेवायचे. नमस्कार मंडळी, विमर्शच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मला एक मुद्दाम तुला प्रश्न विचारावासा वाटतो की सार्वजनिक गणपतीमध्ये काही गणपती अतिशय प्रसिद्ध आहेत आणि ते नवसाला पावणार म्हणून त्याचं खूप मोठं मार्केटिंग झालेलं असतं. तशी स्पेसिफिक मूर्ती मला बनवून द्या, अशी पण मागणी येते तुझ्याकडे? मी नाव नाही घेत मुद्दाम. लोक सांगतात असं पाहिजे असं पाहिजे, ठीक आहे, बनवायला काय हरकत नाही, बनवतो, पण नॉट नेसेसरी की तो नवसाला पावेलच. त्याच मंडळाचा गणपती गणपती आहे, मनापासून तुम्ही त्याला प्रे केलं तो सगळं पूर्ण करतो. तो राजा महाराजा वगैरे काही असला नाही तरी तो गणपती आहे. म्हणजे बोलतात ना, मी मगाशी बोललो ना, आपापलं एक हे असतं, पॉझिटिव्हनेस असतो मंडळाबद्दल. खूप असं हे असतं, एकेकाला असं असतो की यार मेरा मंडल मेरा अभिमान आहे, आमच्याच गणपतीला जास्त गर्दी होती, आमच्याच गणपतीचं हे मोठं, आमच्याच गणपतीला हे होतं, एवढे कार्यक्रम होतात, तेवढे कार्यक्रम होतात, एवढे पैसे जमतात, एवढं सोनं येतं, अशी एक स्पर्धा जी दिसते. काय काय जण बोलून दाखवतात तसं, काय काय जण बोलून पण दाखवतात, पण काय काय जण ऍक्च्युअली खूप चांगलं करतात काम. काही लोकांकडनं मी म्हणजे बोलतात ना, बघितलं पण आहे, वाईट पण बघितलंय, चांगलं पण बघितलंय. म्हणजे तुम्ही जे बोललात ना ते पण बघितलंय, आणि काही लोकांकडनं बघितलं पण आहे की बाबा नाही, ऍक्च्युअली ते लोक चांगलं काम करतायत, लोकांसाठी म्हणजे बोलतात ना मदत करतायत. त्यातले मंडळ पण मी बघितलेत. आणि हा जो विषय आहे किंवा त्याच गणपतीकडे गेला पाहिजे, तो नवस पूर्ण करतो, असं नाही. तू कधी मूर्ती बनवताना गणपतीला सांगितलंय की मला तुला घडवायचंय? रोज बोलतो. काय बोलतो? रोज बोलतो. स्टुडिओवर जेव्हा कोण नसतं ना, मग मनातल्या मनात गणपती सोबत चालू असतं की यार मस्त होतोय, असंच आहे. कधी कधी असं वाटतं की यार मी काम करत असताना गणपती असं येऊन बसला पाहिजे, माझ्यासोबत बसून बोलला पाहिजे, त्यांनी पण करेक्शन दिले पाहिजे, अरे अभिनय असं असं चुकतंय तुझं. मनातल्या मनात आम्ही बोलत असतो. मग काही काही प्रॉब्लेम्स असतात की यार असं होतोय तुझ्या त्यांच्या सणांच्या वेळेसचा पण, की असं होतं यार तुझ्या मूर्तीचं पण असं होतं. पण हा समाधान आहे, तू व्यवस्थित वितळशील, तू डिझॉल्व्ह होशील, तुझं टेन्शन नाही. खूप बोलणं चालू असतं. म्हणजे मी बोललो ना, त्याला ऍज अ मूर्ती म्हणून बघतच नाही, कोणतरी आपलंच आहे म्हणून एवढा इमोशनल होतो तो जातो तेव्हा. बरं अभि, तू गणपतीचे मूर्तिकार म्हणून, बाल मूर्तिकार म्हणून मुंबईमध्ये प्रसिद्ध आहेस. मी तर तुला वयाच्या 15व्या वर्षापासून बघितलंय आणि इथून पुढचा प्रवास तुझा मूर्तिकार म्हणूनच होईल. पण कुठपर्यंत तुझी मूर्तिकला तू नेऊ पाहतोयस? काय काय घडवायचं? मला खूप काही घडवायचंय. म्हणजे इच्छा अशी आहे ना की शेवटपर्यंत काम करायचंच आहे. मनापासून इच्छा, शेवटपर्यंत काम करायचंय, मोठ्या लेवलला घेऊन जायचंय. ऑब्व्हियसली म्हणजे दादांनी ज्या पद्धतीत केलंय, हो, गणपती कधीपासून चालू आहे आपल्याकडे, कधीपासून चालू आहे.
पण आज ज्या लेवलला विशाल दादा आहे ना, म्हणजे दादा आज ग्लोबली ओळखला जातो. हो, त्यांच्या परदेशातच मूर्ती जातात, ग्लोबली ओळखला जातो. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, हो, सगळीकडे मूर्ती जातात. हो, तुझी गेली का फॉरेनला मूर्ती? गेले. कुठे गेली? माझं कॅनडाला गेलेत आणि अच्छा. थायलंडला गेलेत. अच्छा, मग गणपती सोडून तू आता मूर्तिकलेमध्ये काय वेगळं करणार आहेस पुढे जाऊन? स्कल्पचर्स मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे मला तू जे मध्ये किंवा आर्ट स्कूलमध्ये जाऊन रितसर शिक्षण घेतलं याचं, इंटरमिजिएट ज्या परीक्षा वगैरे असतात ते दिल्यास? हो हो हो, मी जे नाही शिकलो, पण मी विशाल दादाकडे खातू सर. हो हो हो, सगळ्यात जास्त विशाल दादांकडे जास्त शिकलो मी. आपलं डिप्लोमा केलेला 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स केलेला चर्नी रोडला. अच्छा. मुंबई कला महाविद्यालय माझं कॉलेज, तिकडे 1 वर्ष मी स्टडी केलं, रितसर शिक्षण घ्यायचं म्हणून. हो हो हो, तिकडे शिक्षण घेतलं. मग त्यानंतर तिकडे डिसाईड झालं की नाही आता पूर्ण ह्याच्यातच जायचं. मग पूर्ण एक मोठा मूर्तिकार म्हणून तुला घडायचं आहे, गणपतीच्या मूर्ती तुझ्या चालू राहतील, तर अशी कोणती गोष्ट आहे की ती तुला मूर्तीमध्ये घडवावीशी वाटते? तू काय विजन ठेवलंयस हे मला मूर्तीमध्ये बनवायचं आहे? मोठ्या मूर्तीमध्ये, मोठी किंवा जे काही कशाची मूर्ती घडवायची आहे ती तुला घडवायची, असं काय बघितलं? जसं आता गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांची स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, तर असं तुला काही वेगळं घडवावं असं वाटतं की तू सांगशील सरकारला किंवा कोणाला तरी जाऊन की अशी मूर्ती अशा व्यक्तीची आपल्याकडे व्हायला पाहिजे आणि ती मी बनवेन, असा विचार केलायस मोठा कधी? नाही, सध्या तरी नाही. सध्या मी फोकस्ड आहे की पहिला मी माझं काम इम्प्रूव्ह करीन. बरोबर, मला त्या लेवलला जाशील. हो हो हो, त्या पण मनामध्ये काय आहे का? त्या लेवलला तू जाशील, पण जसं तू आता गणपती मूर्ती बनवायची म्हणून लहानपणापासून एक ध्येय घेतलं, त्यात काम करत गेलास आणि मूर्ती घडत गेली. आता मनामध्ये काय तसं ध्येय आहे का अजून तुला घडायचं आहे असं तू म्हणतोयस? हो, पण ते घडवायचंय. हो, काय घडवायचंय? गणपतीच घडवणार. जे काय घडवणार गणपतीच घडवणार. मोठ्यामध्ये आहे, इच्छा आहे, कायमस्वरूपी टिकणारी घडवणार. तसं एक करायचं. म्हणजे मला बोलतात ना, मी आधी पण हे विचार केलेला की यार एक फायबरची मोठी गणपती मूर्ती आपण केली पाहिजे. जागा नाही, मुंबईमध्ये जागा नाही, बाहेर करू नाही शकत. पण हा, आधीपासून इच्छा होती की एक मूर्ती तर अशी करायची. पण ते पण कसं व्यवस्थित दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलाय की एस्थेटिक पद्धत दिसला पाहिजे, वाटला पाहिजे गणपती बसलाय. म्हणजे आज पण मी कोणाकडेही जातो, मोठ्या मूर्ती आपण बघतो, बघितल्यावर डोळ्यातून पाणी येतं. देव उभा आहे, एवढं विशाल रूप घेऊन देव उभा आहे. तर येस, आपल्याला बोलतात ना, आपल्याला पण ते हवंय की येस, नेत्रसुख आपल्याला लोकांना द्यायचंय आपल्या मूर्तीच्या थ्रू. बरं वाटतं, लोकांना आनंद मिळतंय ते बघून. तर तसंही काही घडवायचंय. गणपती एक मस्त ओरिजिनल बोलतात ना, एस्थेटिक फॉर्म मध्ये त्याला एक चांगलं, खूप चांगलं काम करून उभारायचंय त्याला. तुला तुझी सगळ्यात चांगली रूपातली गणपतीची मूर्ती ज्या तू इतक्या आत्तापर्यंत घडवल्या असेल, त्यातलं सगळ्यात मोहलेलं आणि ही माझी सगळ्यात चांगली मूर्ती आहे अशी कोणती मूर्ती आहे तुझी? म्हणजे असं ठरवून सांगता नाही येणार, कारण सगळ्या गणपतीला तेवढेच इम्पॉर्टन्स असतो. सगळ्याच गणपतीला तेवढंच इम्पॉर्टन्स असतो. एखादी, म्हणजे आपण सतत कला करत असतो, तू मूर्ती बनवत असेल, पण एखादी मूर्तीला अक्लेमेशन मिळतं, अरे काय भन्नाट आहे मूर्ती, आणि ती प्रसिद्ध, जसं व्हायरल होतं. आमच्या मंडळाची मूर्ती, म्हणजे मी बोललो ना, लहानाचं मोठं त्या गणपतीचं बॅलेन्सिंग. गेल्या वर्षी फर्स्ट टाइम बॅलेन्सिंग केलेलं. अच्छा, फर्स्ट टाइम. पहिला मातीची मूर्ती आणायला घाबरायची. मग काही लोक असे पण होते, यार असं आहे, यार नाही बॅलेन्सिंग आहे, त्रास होणार. मग एक मित्र माझा पुसतो, एकदम खास मित्र, तो सांगतो, अरे तुम्हाला माहिती आहे की काही झालं मूर्तीला, सगळ्यात जास्त जीव ह्याचा दुखतो, विसर्जनाच्या वेळी हा रडतो, हा त्याला काय होऊ देणार आहे का, करू दे त्याला. मग तिकडे मला पहिल्यांदा, आता लास्ट इयर 2023ची गोष्ट, मला ती तेजुकायाचा गणपती होता ना 2011चा, राजन झाड. म्हणजे मी आहे विशाल दादांचा स्टुडंट, पण मला पर्सनली राजन झाड सरांची मूर्त्या खूप आवडतात. गंडस्थळ खूप 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 आवडतात. मी खास वेट करायचो त्या मूर्तीसाठी बाहेर विसर्जनाच्या वेळी. त्या टाईपच्या मूर्त्या, म्हणजे मुंबईमध्ये, पूर्ण मुंबईमध्ये तेवढे हेल्दी गणपती मी नाही बघितले आतापर्यंत. काय त्या एवढा बोल्डनेस, खूप बोल्डनेस आहे मूर्तीमध्ये, काय रिदमिक काम आहे, खूप जबरदस्त. म्हणजे बघून अशी मजा, त्याने त्या गणपतीला बघून असं हात जोडावेसे वाटतात, म्हणजे आपण एकदम असं होऊन जातो. कसलं ते रूप आहे त्यात तुझं मूर्तिकाराचं नजर. हो हो हो. आणि मी बोलताना नेहमी लहानपणापासून त्याची खूप प्रॅक्टिस करत आलो आणि थोडाफार बनवतो तसं सेम.
मग गेल्या वर्षी मला संधी मिळाली छोट्यामध्ये 2.5 फुटामध्ये करायची मूर्ती. विशाल दादाला पण सांगितलं, दादा असं कर. दादा बोलला, सुनका तुला कॉन्फिडन्स आहे ना, तू कर. मग ह्यासाठी मी स्पेशली राजन झाड सरांकडे गेलो. मग संदेश नारकरकडे गेले, गिरगावातले संदेश नारकर, ते पण खूप फेमस मूर्तिकार आहे, त्यांच्याकडे पण गेलो, कारण ते बॅलन्सिंग मूर्त्या करायचे. मग राजन झाड सरांकडे गेलेलो, त्यांनी घडवलेलं. मग त्यांना सांगितलं, सर असं असं आहे, ही मूर्ती करणार आहे. पहिला बघितलं, 2 मिनिटं माझ्याकडे बघत होते, ही मूर्ती करणार, खरंच करणार आहे? हो सर, ही करायची, कर. मग त्यांनी जवळजवळ 1 तास आम्ही बोलत होतो, विचार जुळत होते आमचे खूप. मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे, मी जे चूक केली ते तू करू नको, असं आहे, हा रॉड असं असलं पाहिजे, असं आहे, लेंगा लावला पाहिजे, जास्त काय करायची गरज नाही, सिम्पल गोष्ट आहे, पण तुला नीट बघावं लागेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याची बघावी लागेल. त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग ती मातीमध्ये मी ती मूर्ती बनवली. तेजुकाच्या राजाचं 2011चा रेप्लिका. अच्छा. त्या मूर्तीला खूप जास्त अप्रिशिएशन मिळालं मला गेल्या वर्षी. अच्छा. ती तुझी सगळ्यात आवडती मूर्ती? खूप, म्हणजे स्पष्ट सांगतो, म्हणजे सगळे गणपती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पण मी सगळ्यात जास्त जीव आमचा 40ला गणपतीला लावतो. कारण त्याच्यामुळे आपलं मंडळ आहेच, पण मेन गोष्ट अशी, मला त्याच्यामध्ये फ्रीडम देतात, मला फ्रीडम मिळते. आणि ऑब्व्हियसली कलाकाराला जेव्हा फ्रीडम मिळते तर तेव्हा तो पूर्ण भिडून जाईल कामामध्ये, की यार नाही, आपल्याला दिलंय, आपण ह्याच्यामध्ये खतरनाक करायचं, मस्त याला वेळ द्यायचा, आपल्या पद्धतीने करायला दिलंय, जीव ओतून टाकायचं. कुणासारखं व्हावंसं वाटतंय तुला? मूर्तिकलामध्ये किती आयडॉल्स तुझे आहेत, जसं विशाल दादांचं नाव घेतलं, राजन झाडांचं नाव घेतलं, खातू सरांचं नाव घेतलं, तसं कुणासारखं मोठं मूर्तिकार व्हावंसं वाटतंय? कोण आहे तुझ्या डोळ्यासमोर? फक्त विशाल दादा. फक्त विशाल दादा, बाकी कोणीच नाही. कारण दादासारखा फक्त मूर्तिकारच नाही व्हायचंय, तर दादांसारखा मला माणूस पण व्हायचंय. क्या बात आहे, क्या बात आहे. दादा मूर्तिकार उत्तम आहेच, खूप उत्तम आहेत, पण दादांसारखा माणूस का व्हायचंय, तर दादांनी त्यांची कला स्वतःपर्यंत नाही ठेवली. दादांनी आज एवढे मूर्तिकार घडवत, म्हणजे आम्ही जे पोरं आहेत ना, सगळे दादामुळे आहेत. आणि घरच्यांचा सपोर्ट आहे, मित्रांचा सपोर्ट आहे, माझी गर्लफ्रेंड पण येऊन मला मदत करते, पण दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला घडवलं, आम्हाला बारीक सारीक गोष्टी सांगितले, त्याच्यामुळे आज आम्ही, दादा खूप, म्हणजे बोलतात ना, दादाकडे गेले जरी ना, विशाल दादाकडे, खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यांच्याकडे. त्यांच्याशी बोलले ना खूप बरं वाटतं. मग त्यांच्याकडून करेक्शन घेणं ते पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं, कारण दादा एकदम कट टू कट व्यवस्थित सांगतो, असं नाही असं करायचं असतं, सिम्पलची गोष्ट. आणि दादांचा स्वभाव, म्हणजे बोलतात ना, त्यांच्याकडे नवीन माणूस जरी गेला ते त्याच्यासोबत असं राहतं की त्या माणसाला असं वाटणार, अरे खूप आधीपासून आपण ओळखतो एकमेकांना, आणि दादाला सगळ्यांची नावं लक्षात राहतात. आणि दादा कसं स्वतःपर्यंत ठेवत नाही. दादांना बोलतात ना, कोणती ऑर्डर वगैरे पण आली, दादांना असं वाटतं की यार नाही, माझा स्टुडंट याच्याहून बेटर करू शकतो, तो पटकन स्टुडंटकडे काम फिरवतात. कितीतरी स्टुडंट्स आहे, म्हणजे बोलतात ना, खूप हायपर रिअलिस्टिक काम करतात. खूप चांगली आहे, म्हणजे बोलतात ना, मूर्ती खूप चांगली आहे, पण ऍट दी सेम टाइम माणूस दादासारखा असला पाहिजे. बरोबर आहे, माणूस सगळ्यात महत्वाचा आहे. त्याची फॅमिलीच म्हणजे बोलतात ना वेगळी. आणि दादामध्ये स्पष्ट सांगतो, देवतत्व दिसतो, साधा माणूस नाही. म्हणजे दादाला पण एवढी सक्सेस, बोलतात ना, दादानी, आता लोक बघतायत सक्सेसफुल झालेत, पण आम्ही बोलतात ना आधीपासून बघतोय दादाला. दादाने किती मेहनत केली दादाने, म्हणजे मलाही असं वाटायचं की अरे यार, मला अजून ऑर्डर आले पाहिजे, असं का नाही होतंय. मग दादाचा एक दिवस ऐकलं मी, तेव्हा दादाने, म्हणजे दादा सांगत होता की पूर्ण आपण आपल्या कामासोबत प्रामाणिक राहायचा. मग तेच मनात बसलं की येस, नाही, दादा बोलतोय ते बरोबर आहे, आपण कामासोबत प्रामाणिक राहायचं. मी काम चांगलं केलं, आणि काम एकदम खूपच चांगलं हायपर रिअलिस्टिक करून जर वेगळ्या पद्धतीने करतोय, माझ्याकडे लोकांना काहीतरी चांगलं दिसतंय, माझं प्रामाणिक पण त्या कामात दिसतंय, मग ऑब्व्हियसली मला कोणा बोलवायला, म्हणजे असं बोलवा नाही लागणार. येस, लोक आपोआप येणार, काय बोलणार, ह्याच्याकडे खूप काम चांगलं आहे, आपण ह्याच्याकडे गेलं पाहिजे. तर ती एकच गोष्ट धरून चाललोय की आपल्याला कामासोबत प्रामाणिक राहायचंय. चांगलं काम केलं, चांगले लोक येतील, आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला चांगला रेट मिळणार. ती एक गोष्ट आहे. आणि माणसं कशी जोडून ठेवायचे ते मेन दादा शिकवतो. आणि हसत खेळत, टेन्शन फ्री. म्हणजे एक चांगला कलाकार, तुझा गुरु म्हणून तू त्याला आत्मसात केलास, प्लस माणूस म्हणून पण तू आत्मसात केला. खूप.
बघ, मी तुला एक गोष्ट मला जी समजते ती सांगतो, की तू ज्या वयात कला किंवा कलाकार म्हणून घडायला चालू केलंस, चांगला माणूस समजायला पण आपण स्वतः चांगले असावे लागतो. तर आपल्याला चांगला माणूस कोण आणि वाईट कोण माणूस आणि कुणाकडचं काय घ्यायचं ते समजतं. तू जेवढं कौतुक दादांचं करतोयस, विशाल शिंदे यांचं करतोयस, तेवढं कौतुक तुझंही आहे की तुला त्यातला चांगला माणूस समजला आणि तू ते त्यांचं चांगले पण घेतोयस आणि त्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं असं तुझ्या बोलण्यातून मला जाणवतंय की त्याच नक्षेकदमपर तू चालणार आहेस, कलाकार म्हणून पण आणि माणूस म्हणून पण. आपण ह्या मूर्तिकलेतल्या व्यवसायाकडे येऊया, व्यावसायिक गणिताकडे येऊया. तुझी पहिली मूर्ती जी बनवली तू घरासाठी बनवली, दुसरी मंडळासाठी बनवली. पहिली व्यावसायिक मूर्ती बनवली तेव्हा तुला किती पैसे मिळाले त्यातून? जवळजवळ तेव्हा खूप म्हणजे दादालाच विचारून सगळं करायचं. आणि मी एका मूर्तीचे तेव्हा 3000 चार्ज करायचो. 3000 रुपये समजायचं नाही तेव्हा काय. चल 3000 पण खूप जास्त होते तेव्हा माझ्यासाठी. लहान होतो तेव्हा मी, हार्डली मी बोललो ना 11वीत होतो. 3000 मध्ये अशा मूर्त्या सगळ्यांना 3000 मध्ये सगळ्या मूर्त्या करून दिली. मग हळूहळू कळायला लागलं की नाही यार, एक्सपेन्स आहे त्याच्यामध्ये, एक्सपेन्स आहे. मातीमध्ये खर्च होतो, कॉम्प्रेसर मध्ये जातो, कॉम्प्रेसरचं भाडं द्यावं लागतं, जागेचं भाडं, कलर. स्टार्टिंगला नव्हतं, स्टार्टिंगला पप्पा वगैरे त्यांच्याकडे करायचो, पण मटेरियल कॉस्ट. मी एकटा नसायचो कारण एकट्याचं कामच नाही. माझा मित्र असायचा, तो सोबत असायचा, त्याला पण काहीतरी द्यावं लागणार. मग बोलतात ना एक्सपेन्सेस तेव्हा कळायला लागले की नाही ह्याच्यामध्ये खर्च आहे, आपल्याला रेट वाढवावं लागणार. पण येस, खर्च वाढवायचं कसं, म्हणजे रेट वाढवायचे कसे, तर ऑब्व्हियसली पहिला काम सुधारणार, त्यानंतरच येस लोक बोलतील की याचं काम चांगलं आहे, वर्थ आहे या कामाला. मग त्यानंतर हळूहळू मूर्त्या वाढवले, काम थोडं इम्प्रूव्ह करत गेला. पण तेव्हा मजा यायची. म्हणजे आता जर का करेक्शन वगैरे दिसलं ना, मजा येते करेक्ट करायला. चूक कळली ना आता खूप मजा येते की बाबा येस, आज मी ही गोष्ट सुधारली, ही अशी नाही अशी करायची असते. म्हणजे इम्प्रूव्ह होतं ना, बरं वाटतं. चला हळूहळू मी पुरे असं सरकतोय मी चांगली गोष्ट. हो. आणि खूप बरं वाटतं, स्पष्ट सांगतो, खूप बरं वाटतं चुकत शिकायला, स्वतःची बोलतो ना इम्प्रूव्ह करायची. मग दादाला पण कधी मी आता विचारतो ना, दादा करेक्शन, बोलतो सुन का, स्वतःची चूक आता स्वतः ओळखायची, तू स्वतःचे करेक्शन स्वतः करायचे. म्हणजे तो त्याच्या जागेवर बरोबर आहे. तू लहान नाहीस, तू आता मोठा आहेस. मी शिकताना कोण होता सांगायला? नाही. तुम्हाला शिकवताना मी आहे. बट येस, तू फक्त बोट धरून चालणार नाही होणार, तुला पण करावं लागेल, तुला अजून एफर्ट घ्यावा लागेल. तो डिपेंडेंट नाही राहू शकत, तुला पण पुढे जायचंय. मग त्याच्यापासून झालं की येस, आपल्याला इम्प्रूव्ह करायचंय. स्वतःकडे बघ, स्वतःचे हात बघ, रेफरन्सेस घे. दादाचं हे आहे की बाबा रेफरन्सेस घे, रेफरन्सेस घेऊन काम कर. ऍज इट इज तसंच आलं पाहिजे. रेफरन्सेस घेऊन काम करायचे. तुला आपला इम्प्रूव्हमेंट पाहिजे, रेफरन्स घे, स्केचिंग कर, ह्या सगळ्या गोष्टी कर. मग त्याच्यामधनं हळूहळू थोडं काम इम्प्रूव्ह केलं. मग थोडे करून मग मूर्त्या वाढवले, मूर्त्यांचे रेट वाढवले. तेव्हा पहिल्याच वर्षी मला फक्त 15,000 मिळालेले त्या कामामधून. आणि आत्ता जवळपास फक्त गणेशोत्सवातले जवळजवळ 50 मूर्त्यांचं समजा ना, 5 lakhs पकडा. अच्छा, फक्त गणेशोत्सवातलं. पण त्याच्यामध्ये पण स्टुडिओचा रेंट येतो, मित्रांना त्यांना पे करावं लागतं, मटेरियलचं येतं, इतर गोष्टी पण येतात. आणि यामध्ये एक गोष्ट मला अजून सांगायला आवडेल की लोक कधी काय करतात, म्हणजे रेट ऐकल्यावर असं अरे एवढा महाग. म्हणजे तेव्हा मी मूर्तीचे फक्त 3000 चार्ज करतो. आता एका फुटाचे 8000 मी चार्ज करतो, कारण घडवावी लागते ती मूर्ती तशी. आणि तुम्हाला काम खूप चांगलं देणार, एफर्ट्स खूप लावणार त्याच्यामध्ये. मग लोक असं होतात, अरे यार एकाच फुटाची मूर्ती, 1.5 दिवसाचा गणपती आमचा, 8000 यार कमी करा ना. मग तेव्हा मला सांगावं लागतं की सर, सुरुवात कुठून होते, माती आणावी लागते आणि माती रेडीमेड नाही मिळत, पावडर फॉर्म मध्ये येते, त्याला पहिला मळावं लागतं. मळण्यातच जीव निघतो आमचा अर्धा. शाडूची माती मळण्यातच जीव निघतो, ताकद लागते. ते मळून झाल्यानंतर ते मॉइश्चर मध्ये आणावं लागतं. त्याला मॉइश्चर मध्ये आणल्यानंतर पेढीपासून सुरुवात होते. पेढी, बेस, गणपतीची बॉडी, चेहरा,
फोकस करावं लागतं त्या कामावर भरपूर, आणि त्या कामाला वेळ द्यावा लागतं. वेळेला किंमत आहे ना. वेळेला, कलेला, सगळ्याला किंमत आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्यावर अजून काम असतं, फिनिशिंग असतं, ब्रश पॉलिशिंग असतं. मग त्यानंतर त्या मूर्तीला सुकवावं लागतं. सुकवून झालं की त्याला घासावं लागतं, पॉलिश करावं लागतं, त्याचे खड्डे भरावे लागतात. मग त्याला स्प्रेने सगळं बोलतात कलर वगैरे करावं लागणार. बारीक बारीक काम असतात. मग त्याचे आखणी वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. एवढा वेळ मी तुमच्या मूर्तीला देतोय, आणि त्यातली गोष्ट मी एवढं सांभाळतोय त्याला. तुमच्या घरी तुम्ही 10 दिवस सांभाळणार, मी 6 महिने सांभाळतोय. इकडे मला त्या जागेचं रेंट आहे, मला त्या जागेचं लाईट बिल आहे, वॉटर बिल आहे, सगळ्या एक्सपेन्सेस आहेत. त्यामध्ये तुमची मूर्ती म्हणून, माझी मूर्ती म्हणून सांभाळतो. कुठेही गेली तरी ती माझीच मूर्ती राहणार. आणि लोकांना वाटतं यार एवढे जास्त, मला मूर्ती आता दिसते घडलेली, पण त्याच्या मागे आम्ही किती मेहनत केलंय ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. फक्त आउटपुट बघून उपयोग नाही, त्याच्या मागे खूप कष्ट आहेत, ते पण बघितले पाहिजे. आणि त्यात पर्यावरणाचं रक्षण तुमच्या माध्यमातून होत आहे. हो. बरं, आता सध्या तू गणेशोत्सवातल्या मूर्ती करतोयस, माघी गणेशोत्सवातल्या करतोयस, नवरात्रोत्सव करतोयस, आणि फायबरच्या मूर्ती करतोयस. तर एक व्यवसाय म्हणून तू जे उत्पन्न तुला येतंय ते किती पूरक आहे तुला, की अजून काही जोडधंदे करायचा विचार आहे? नाही, आता म्हणजे एक गोष्ट सांगतो. म्हणजे गेल्या वर्षी माझ्यासोबत घडली. फायबरच्या मूर्त्या केलेल्या थायलंडसाठी 10 मूर्त्या माझे गेलेले, पण त्याच कस्टमरने मला 50 मूर्त्यांची ऑर्डर दिली. जवळजवळ एक खूप मोठं काम होतं ते, 50 मूर्त्यांचं, ते पण फायबरचं, आणि 2 फुटाच्या मूर्त्या सगळ्या. ते काम म्हणजे त्या समोरचं कस्टमरचं त्याचा प्रॉब्लेम झाला. मी माझं काम वेळेवर सगळं तयार केलं, 50च्या 50 मूर्त्या इकडेच राहिले. अरे बापरे, असंही होतं? असं झालं. आणि सीन काय झालं, ते मेन गणपतीच्या सीझन मध्ये झालं. अरे बापरे, 50 मूर्त्या त्या जागेमध्ये पॅक. मातीच्या मूर्त्या करणार कुठे, तो एक प्रॉब्लेम झालेला. गणपतीचा सीझन चालू असताना मला गेल्या वर्षी त्या सगळ्या मूर्त्या दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं. माझं गेल्या वर्षी बोलतात ना, त्या मूर्तीचे पैसे नाही आले, ते नाहीच आले. प्लस गणपतीसाठी माझ्याकडे वेळ कमी होता, म्हणून गेल्या वर्षी मला अजून कमी काम घ्यावं लागलं. असे प्रसंग पण येतात. आलं म्हणजे गेल्या वर्षी टोटल लॉस मध्येच होतो मी. पण हो, माझ्या डोक्यात हे चालू असतं की यार आलेल्या पैशांनी पैसा अजून बनवायचे. बरोबर. जे माती कामने आलंय त्याला सोनं करायचं. हो, सोनं करायचंय. त्यानेच मला इन्व्हेस्ट करायचंय की मी त्याच्यामधनं फायबरचं प्रोडक्शन चालू करीन, फायबरच्या मूर्त्या घडवायला चालू करीन. गणपती गेल्या गेला छोटे मॉडेल्स बनवायचे फायबरचं चालू करायचं. म्हणजे ते साईडने चालू राहील. मातीच्या मूर्त्या मी करतच राहणार. म्हणजे गणपती गेला भाद्रपदचं की मागे गणपतीचं काम मी चालू करणारच, पण साईड बाय साईड हे पण चालू राहील. मला एक्सपांड करायचंय. मला गेल्या वर्षी चान्स होतं, पण अनफॉर्च्युनेटली नव्हता माझ्या नशिबात, नाहीच झालं. ठीक आहे, पण मला शिकायला मिळालं. पीओपीच्या मूर्त्या ज्या आहेत अफोर्डेबल आहेत. मातीच्या मूर्त्या लवकर अफोर्ड नाही करू शकत. तर असाही विचार चाललाय की नेक्स्ट इयर, म्हणजे येताना विचार यार आपली लोक आहे. मी खरं सांगतो तर मी महाराष्ट्रीयन नाही, मी तेलुगू आहे. हो का? मी तेलुगू आहे. पण लोकांना लोकांना वाटतं मराठीच आहे. पण झालं असं की मी चाळीत राहणार, सगळे आजूबाजूला सगळे मराठी होते. आणि स्पष्टपणे कधी प्रश्न पडला नाही. हो, नाही, कोणाला समजणारच नाही मी तेलुगू माणूस आहे म्हणून, कारण मी मराठीतच बोलतो. आमच्या घरात पण सगळे आजोबापासून सगळे मराठीत बोलतात. आहे तेलुगू पण बोलणार मराठीमध्ये. आणि मला खरं सांगायला गेलं तर मी तेलुगूमध्ये बोलण्यात अजिबात कम्फर्टेबल नसतो. मला मराठी भाषेची एवढी आवड आहे, मला मनापासून खूप प्रेम आहे मराठी भाषेवर, मराठी माणसांवर आणि माझ्या महाराष्ट्रावर. कारण जे काय दिलंय मला महाराष्ट्राने दिलंय. ऑब्व्हियसली जिधर का गायगा उधर का गायगा, तसं आहे. मग सीन असं होतो की यार आपल्या माणसांसाठी आपल्याला करावं लागतं. कारण ऑब्व्हियसली मलाही वाईट वाटतं किंवा कोण माणूस आला, मी सांगितलं बाबा एवढं रेट आहे, मी सांगणार का, तर मला माहिती मी मेहनत केली, पण त्याचा चेहरा बघून ऑब्व्हियसली वाईट वाटतं. यार ही कांट अफोर्ड नाही करू शकत आहे. मग तू पीओपीच्या मूर्ती बनवण्याच्या विचार? नाही,
पीओपीच्या मूर्त्या नाही बनवणार मी. पीओपीच्या जे मूर्त्या बनवतात त्यांनी बनवा. तुमचं तुम्ही आधीपासून केलंय, ऑब्व्हियसली तुमचा पोटा पाळण्यासाठी तुम्हाला करावं लागेल. पण येस, मी असं बजेट फ्रेंडली मला मूर्त्या करायच्या शाडू मातीच्या. ओके. जे बोलतात ना, जे अफोर्ड नाही करू शकत आहे त्यांच्यासाठी शाडू मातीच्याच मूर्ती, शाडू मातीच्याच मूर्त्या बनवणार संकल्पना आहे. हो हो, जे अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी मला बनवायचं. बरं, मला सांग, दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला हो की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणा, पर्यावरणाची हानी होते. हो, पण तसं काही होताना दिसत नाहीये. तर यामागे काय असं तुला वाटतं मूर्तिकार म्हणून का होत नसेल? एक वेळ सरकार म्हणतं बंदी घालायला पाहिजे, बंदी घातलेली आहे, पण मूर्ती तर बाजारात येतातच आहेत. कारण बोलतात ना, व्यवस्थित असं यांना हे नाही मिळत आहे ना, ऑप्शन नाही मिळत आहे. प्लास्टर व्यतिरिक्त काय एवढे मूर्त्या पुरवणार कुठे? पेणमध्ये माझे अनेक मित्र आहेत ज्यांना मी मॉडेल्स देतो मातीच्या मूर्त्यांचे. मी त्यांनाही विचारलं, त्यांच्यासोबतही माझं डिस्कशन झालंय. असं नाही, त्यांच्यासोबतही डिस्कशन झालंय की यार असं असं आहे, पीओपीच्या बंदीबद्दल बोलतात. ते पण मला बोलतात, अरे ठीक आहे, पीओपीवर बंदी करणार, पर्याय काय? कारण त्यांनीच मला सांगितलं, जेवढे गणपती महाराष्ट्रात बसत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त साऊथ मध्ये बसतात. आणि आमच्याकडे ऑब्व्हियसली त्यांना गणपती सोडून दुसरं काम नाही ना, ते वर्षभर गणपतीच करतात. फॅक्टरी झाली, इंडस्ट्री आहे. प्लस म्हणजे बोलतात ना, त्यांचं पूर्ण ब्रेड अर्निंग पूर्ण गणपतीपासून आहे आणि पीओपीच्याच मूर्त्यांपासून आहे. तर एवढा मोठा प्रोडक्शन पुरवणार कसं? मातीच्या मूर्ती तेवढ्या घडवायला खूप वेळ जातो. मी सांगितलं ना, प्रोसेस खूप लांब आहे त्याची. पीओपी फास्ट सेटिंग आहे, माती स्लो सेटिंग आहे. त्याच्यामुळे त्यांना पर्याय नाही दुसरा. पर्याय आला तर वेल इन गुड, स्वीकारतील. म्हणजे त्यापेक्षा असं तुला म्हणावं असं वाटतंय का की पीओपीच्या मूर्ती बनल्या तर त्याचं डिस्पोजेबल जे आहे, विसर्जन झाल्यानंतर मूर्तींचं काय करायचं याच्यावर नीट आखणी आणि विचार विनिमय आणि काहीतरी ऑप्शन शोधून काढला पाहिजे, असं वाटतं तुला? काढलं तर पाहिजे. मान्य करतो मी, सगळ्यांनीच खुश नाही ठेवू शकत. एकाचं भलं करायला गेलं कोणतरी नाराज होणार. पण खूप विचार करून हे सगळं करावं लागणार. कारण छोटी गोष्ट नाही, अख्खा गाव आहे तिकडे जे काम करत आहे, तालुका आहे. हो, त्यांचा पण विचार करावा लागणार. अँड ऑब्व्हियसली निसर्गाचाही विचार करावा लागणार. आपण ठीक आहे, आपण जगणार आहे, पुढे जे जगायला येणार आहे त्यांच्यासाठी पण चांगलं करून ठेवायचं, चांगलं जपून ठेवायचं, निसर्ग जपून ठेवायचे, त्यांच्यासाठी विचार करावा लागेल. आता आपण पाहतोच आहे, हो हो हो, सगळेजण बघतोय. बरं, एक गोष्ट मला आता, मी शेवटचा प्रश्न तुला विचारतो की तू आता म्हणालास तू तेलुगू आहेस, महाराष्ट्रात जन्माला, मराठी आहेत, मूर्ती काम करतोय, गणपती घडवतोय, धार्मिक काम आहे. हो. तर जेव्हा अशा गोष्टी येतात की पर्यावरणाचा विचार करा, निसर्गाचा विचार करा, अमुक गोष्ट बंद करा, अमुकच कशाला करता, गणेशोत्सव किंवा इतर सणांच्या काळात पण येतं, तेव्हा ज्यांच्यावर बंदी येते ना ते लोक असं म्हणतात, हे सगळं आमच्याच धर्माला कशाला, ते दुसऱ्या धर्माचे असं करतात, त्यांना तुम्ही काय बोलत नाही. एक्झॅक्टली असं झालंय. कारण आता आपला जो विषय होता ना मोठ्या मूर्तींचा, त्याच्यावरून सीन झालेत. म्हणजे काही लोकांनी बोलले पण आहे की यार एवढी मोठी बनवताय तुम्ही मूर्ती, चुकीच आहे. कोणी सांगितलंय? मोठे लोक जे आहेत ना, जे आधीपासून मंडळ सांभाळतात ते लोक सांगतायत. त्यांनी आधीपासून सगळं बघितलंय, त्यांनी सगळे नियम पाळलेत. पण यंग जनरेशन कसं आहे, मोठ्या माणसाला येड्यामध्ये गिनती करतात, त्यांना तो गाढव वाटतो. म्हणजे ते मोठे होतात ना तेव्हा त्यांना समजतं की तो माणूस बरोबर होता, मी गाढव होतो. तसंच ही नाही, मोठ्या माणसांचं ऐकणार नाही. अरे पण काय आउटकम काय त्यातलं? तुम्हाला जर सांभाळताच येत नसणार काय उपयोग? किंवा विसर्जनाच्या वेळी अशी ढकलून दिली जाते मूर्ती, खूप हर्ट होतो. आणि सीन काय तेव्हा तिकडे काय कोण काय बोलणार नाही, कारण सगळे इन्व्हॉल्व्ह असतात त्याच्यामध्ये. सीन कसं होतं माहिती, आपला माणूस बोलायला जरी गेला ना की नाही हे चुकीचं आहे, तू हिंदू विरोधी आहे. का बाबा हिंदू विरोधी? मी हिंदू विरोधी नाही, मी सांगतोय तुम्ही हर्ट करतायत आपल्याच हिंदू लोकांना. तुम्ही आपला देव पाळला तिकडे, ज्याची आपण 10 दिवस पूजा केली. हिंदू विरोधी नाही, मी हिंदू सणांचा विचार करतोय. हेच जर का कोणत्या दुसऱ्या धर्मातल्या माणसाने केलं असतं काय झालं असतं? किती वर गेलं असतं, हे काय काय झालं असतं? कोणत्या दुसऱ्या धर्माच्या माणसाने केलं असतं तर त्यांनी करावा तर ते चुकीचं, आपण करावा तर आपल्याकडे कारणं भरपूर आहे. कशाला कारणं?
चूक आहे तर चूक मान्य करा ना. आपण जे सण उत्सव साजरे करतोय त्यात निसर्गाचं, पर्यावरणाचं आणि इतर लोकांच्या आयुष्याचं भान राखलं पाहिजे. हे तू मान्य करतोस. मला तू खूप म्हणजे तू मगासपासून मी तुझ्याशी बोलतोय, तुझी जडणघडण जी लहानपणापासून झाली ना ती अतिशय योग्य झाली. ह्याच्यात तुझ्या आईवडिलांचे, घरच्यांचे संस्कार तर आहेतच, पण तुझ्यावर कलेचे संस्कार ज्यांनी केले ना त्यांनाही याचं श्रेय द्यायला पाहिजे. आणि माणूस म्हणून घडायला तू आधी ऐकायला लागतं आपण समोरच्याचं. तर चांगला लिस्नर आहेस. तुझा मेंदू आणि कान इंद्रिय चांगले जागृत आहेत, त्यामुळे तुला आतमध्येपर्यंत हृदयात तुझ्या चांगल्या गोष्टी पोहोचत आहेत. हे मला या सगळ्या तुझ्या बोलण्यातून जाणवतं. आज प्रेक्षकांना आपण एक कलाकार भेटीला आणला. कलाकार भेटीला आणल्याबरोबरच लहानपणापासून आपल्यात जे उपजत गुण आहेत त्याचा करिअरसाठी वापर करावा, त्याला वाढ द्यावी, त्याला प्रोत्साहन द्यावं, हे शिकवण तुम्हाला मिळावी किंवा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवावा, यासाठी अभिषेक सुनका या मूर्तिकाराची मी निवड केली. हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी अशासाठी सांगतोय कारण अनेक मोठे मूर्तिकार ज्यांची त्यांनी नावं घेतली ना तेही माझ्या परिचयाचे आहेत. त्यांनाही मी इथे मुलाखतीला बोलवू शकलो असतो, पण गणपती डोक्यात घेऊन गणपतीची मूर्ती बनवणं हे स्वप्न 8व्या-9व्या वर्ष बाळगणं उराशी आणि तेच प्रत्यक्षात घडवून आणणं ह्याच्यासाठी खूप मोठी ताकद, श्रम आणि पॅशन लागतं. एक पेशन्स लागतात. तेवढा ठहराव आपल्या विचारांमध्ये, कृत्यामध्ये असावा लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणून मी अभिषेक सुनकाला आज तुमच्यासमोर प्रेझेंट केलं, आजच्या पॉडकास्टमध्ये बोलवलं. कारण काही लोकांना अजूनही आपली करिअरची दिशा समजत नाही, काय करावं कळत नाही. घरातले एक बोलत असतात, बाहेरचे एक बोलत असतात, त्याला स्वतःला वेगळं वाटत असतं. अशा तांगड्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या आतली उर्मी, आपली कला, आपल्या उपजत गुण मारत असतो. ते न मारता आपल्या आतमध्ये काय आहे, जे आपल्याला येत आहे तेच करा, चांगल्याने करा, अधिक चांगल्याने करा, व्यावसायिक रूप त्याचं प्राप्त करून देण्यासाठी मेहनत करा आणि सातत्य राखा एखाद्या गोष्टीमध्ये. हा मेसेज देण्यासाठी आज अभिषेकची मी निवड केली. ही गोष्ट मी त्यालाही बोललो नव्हतो जेव्हा मी त्याला भेटलो, पण आज खूप चांगला पॉडकास्ट झालेला आहे, खूप चांगली मुलाखत झालेली आहे. अनेक चांगल्या गोष्टी माझ्या अपेक्षेपेक्षा छान अभिषेक बोललाय. जे त्याला समजलंय, जे त्याला शिकलाय, तो ज्यांच्याकडून त्यांचे मेसेज पण त्यांनी पोहोचवले, त्यांना त्याच्या प्रत्येक वेळी श्रेय दिलं, तर हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे. तर त्याची सामाजिक जाणीव, निसर्गाची जाणीव, स्वतःची जाणीव, कलेची जाणीव तुमच्यापर्यंत पोहोचली असेल अशी मी आशा करतो. आणि तुम्ही तुमच्या मुलांकडे, स्वतःकडे अशा पद्धतीने पहा. तुम्हाला काय येतंय, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल तर आपले उपजत गुण कुठेतरी बाहेर येऊ दे, स्वतःला एक्सप्लोर होऊ दे, स्वतःच्या आत्म्याला एक आनंद मिळू दे, आत्मभान जागृत होऊ दे, म्हणून हा आजचा पॉडकास्ट आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या या पॉडकास्टमधून तुम्हाला काहीतरी मिळतंय, काहीतरी ज्ञान मिळतंय, काहीतरी माहिती मिळते, काहीतरी चांगलं पाहायला मिळालं, काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं, तर विमर्श चॅनलला, विमर्श या पॉडकास्ट चॅनलला, या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा आमचा हा एपिसोड, आज अभिषेक सुनका एक मूर्तिकार म्हणून घडतोय, तर त्याच्याकडे जर तुम्हाला मूर्ती बनवायच्या असतील, त्याला भेटायचं असेल, त्याचे नंबर्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्याच्या स्टुडिओचा पत्ता दिलेला आहे. तुम्ही त्याला थेट संपर्क करू शकता आणि त्याच्याकडून मूर्ती, त्याच्याकडून त्याची कला तुम्ही विकत घेऊ शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. अभिषेक, आज तू या विमर्शच्या आमच्या पॉडकास्टमध्ये आलास, त्याबद्दल तुझं खूप खूप मनापासून धन्यवाद. तुला शुभेच्छा देण्या इतपत मी मोठा आहे की नाही मला माहीत नाही, पण तू ज्या ट्रॅकवर आहेस, तू जसा चाललायस, तर तुला कोणीच अडवू शकणार नाही. तुला साक्षात गणेशाच्या शुभेच्छा आहेत, तुझ्या गुरूंच्या शुभेच्छा आहेत, तुझ्या आईवडिलांच्या शुभेच्छा आहेत आणि तुझ्या मैत्रिणीच्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठी. चांगलं करिअर घडवा, चांगला संसार करा, चांगला मोठा हो आणि पुन्हा एकदा अभिषेक या विमर्शच्या पॉडकास्टमध्ये येईल अशी मी आशा करतो. धन्यवाद. नक्की नक्की नक्की.